सर्व महान नायिकांना, सर्व महान ज्या व्यक्ती येऊन गेलेल्या आहेत, ज्या स्त्रिया महान होऊन गेलेल्या आहेत, त्या सर्वांना मी प्रथम अभिवादन करते. त्याच्यामध्ये मातोश्री जिजाऊ आहेत, मातोश्री रमाबाई आंबेडकर आहेत, मातोश्री यशोधरा आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत आणि बऱ्याच सगळ्यात महत्त्वाचं जिच्यामुळं आपण प्रगतीपथावर आहोत अशा सावित्रीबाई फुले आहेत. या सर्व महान नायिकांना मी सर्वप्रथम अभिवादन करते आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. आमचे डॉक्टर साहेब आमचे 2 कार्यक्रमात आम्ही एकत्र आहोत. नक्कीच ते खूप म्हणजे स्त्रियांना प्रोत्साहन देत असतात ते पण. आणि माझे काका आहेत आणि सांगवे मॅडम आहेत, त्या अतिशय मरमर करून अगदी त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. सांगवी सर गेले वाटतं बरोबर. आणि तुम्ही सर्व राबणाऱ्या खूप कष्ट करणाऱ्या घरासाठी तुम्हाला सर्वांना अगदी खूप खूप शुभेच्छा देते मी या दिवसाच्या. आणि फार प्रांजळ मत मांडते मी अगदी माझं की महिला दिनाच्या शुभेच्छा देणं म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की ते बैलपोळ्याच्या शुभेच्छा देणं. 365 दिवस आहेत, एक दिवस महिला दिनाचा आहे म्हणजे मग 364 दिवस कुणाचे? ते आमचे नाही, नक्कीच आमचे नाही. बैलाला जसं ते एक दिवस त्याच्या अंगावरून अंगाला ते खांदेमळणी केल्या जाते, त्याच्यावर खांद्यावर जू ठेवत नाही, त्याला पुरणपोळी खायला देतात, जसे त्याचे काही लाड करत असतात. हा एकच दिवस आहे की स्त्रियांना शुभेच्छा दिल्या जातात, स्त्रिया आपण नटतात सवरतात वगैरे वगैरे. तर असा हा एकच दिवस आमचा आहे आणि त्या दिवशी आम्हाला सगळं, कारण एरवी असं बोललं जातं की नारीची ज्या घरामध्ये पूजा होते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो. कोणती अशी यातली एखादी जरी स्त्री अशी मला सांगा जिची घरामध्ये पूजा होते? कोणती तर भाऊ म्हणतोय तू बस ग ताई मी तुझी पूजा करतो, कुठला वडील म्हणतो तू बस मी तुझ्या पूजा करतो, कुठला नवरा म्हणतो, दीर म्हणतो, सासरा म्हणतो की तू बस मी तुझी पूजा करतो. कुणीच पूजा करत नाही. ह्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत की नारीची पूजा व्हायला पाहिजे, त्या घरामध्ये लक्ष्मी असते, काही नाही. जी स्त्री लक्ष्मी घेऊन येते तिची तरी थोडेफार कौतुक होतं, तिचं तरी थोडीफार पूजा होते. शब्द सुमनांनी कवीला आपण जर बघितलं तर स्त्रियांना जर आपण आपला जर इतिहास बघितला तर मातृसत्ताक पद्धती अगोदर होती. आता जशी पुरुष प्रधान संस्कृती आहे तसं नाही, अगोदर मातृसत्ताक पद्धती होती आणि मातृसत्ताक पद्धतीचे काही पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत. आता कुंती पुत्र म्हणल्या जातात, सूर्य वगैरे ह्या सगळ्या तोचाण गोष्टीत मी त्या गोष्टी मानत नाही. कुंती पुत्र का म्हणलं जातं? कारण त्यावेळेला जे आहे तर स्त्री सत्ताक होतं, आईच्या नावावरून मुलांना ओळखलं जात होतं. म्हणजे अशा प्रकारे अनेक आपण जरी दाखले दिले तरी स्त्रियांच्या नावावरूनच मुलं ओळखल्या जात होती. परंतु नंतर असं काही भीषण होत गेलं, अगदी सती प्रथेपर्यंत ते आलं. आपण बघतो की स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचं कुठलीच किंमत नव्हती. म्हणजे ती कुठल्याही जाती धर्माची असो, ती अतिशूद्र असो किंवा ती अतिशूद्र स्त्री असो किंवा ब्राह्मणांची स्त्री असो किंवा कुठल्याही समाजाची स्त्री असो, ही अतिशूद्रच गणल्या जात होती. तिला कुठलाच अधिकार नव्हता. तर तिचं जर बघितलं तर तिला नवऱ्याच्या तिच्या इस्टेटीमध्ये तिला अधिकार नव्हता, तिला कुठल्या प्रॉपर्टीचा अधिकार नव्हता, तिला पैसे जमवण्याचा अधिकार नव्हता, तिला घरात बोलण्याचा अधिकार नव्हता, तिला तिचं मत मांडण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांना हा कुठल्याच प्रकारे अधिकार नसताना हळूहळू स्त्रिया ह्या डेव्हलप होत असताना आपण स्त्रियांचा जर विचार केला तर आता जे आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं होतं ज्यामध्ये स्त्रियांना समान अधिकार, त्याच्यासाठी ते हिंदू कोड बिल मान्य केलं गेलं नव्हतं, पंडित नेहरूंनी मान्य केलं नव्हतं त्यावेळेला. आणि मग बाबासाहेबांनी त्यासाठी राजीनामा दिला होता की स्त्रियांना हा बराबरीचा अधिकार देत नसाल तर मी कायदेमंत्री म्हणून राहणार नाही, आणि त्यांनी त्यावेळेला राजीनामा दिला होता. हळूहळू हिंदू कोड बिल जे आहे तर ते हळूहळू मान्य होत आहे. ते मान्य होण्याचाच परिणाम आहे की आज मी नगरसेवक म्हणून तुमच्या पुढे उभी आहे की ही. आता आपण अजून जर बोलत गेलो तर पुढं आता कायदे जे आहेत सर्व स्त्रियांच्या बाजूनं कायदे पण आहेत. आपण जेव्हा नवरा बायकोच्या भांडणाचा विचार करतो किंवा कुठला विचार करतो किंवा वडिलांकडच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला जर हिस्सा घ्यायचा असेल तर तिला अर्धा हिस्सा मिळतो. परंतु आपण हा विचार करत असताना कुठं आता मी एक वकील म्हणून मला एक जे बघायला मिळतं प्रकर्षानं की स्त्रिया सुद्धा खूप त्याचा गैरफायदा घेतात. म्हणजे जरी मी स्त्री आहे, तुम्ही ऐकणाऱ्या स्त्रिया आहात, पण हे वास्तव आहे की स्त्रिया खूप त्याचा गैरफायदा घेतात.
आणि निष्कारण खोटे नाटे केसेस दाखल करणं आणि घटस्फोट घेणं हा काही म्हणजे महिला दिनाचा विषय नाही आहे किंवा महिला स्वातंत्र्याचा विषय नाही आहे हा की बाबा मी घटस्फोट घेते का मी अर्धे अर्धे कपडे घालते, माझं पोट उघडं असेल, माझे बाया उघडे असतील, सर्व उघडं असेल, हा स्त्री स्वातंत्र्याचा विषय होऊ शकत नाही. हा एक अराजकतेचा विषय. आमची संस्कृती आहे, ह्या संस्कृतीला खूप महत्त्व आहे. भारताच्या संस्कृतीला खूप महत्त्व आहे जगामध्ये. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन की USA ला आपल्या भारतातले काही जोडपे जातात. काही जोडपे भारताचे तिथे गेलेले होते आणि सगळे ज्येष्ठ नागरिक होते. ज्येष्ठ नागरिक म्हणजे सगळे 60च्या पुढे होते. आणि तिथली एक जी त्यांची लेडीज आहे ती गाईड जी होती, तर ती गाईड एक तरुण गाईड होती आणि ती 3 दिवस ह्या सगळ्या लोकांमध्ये राहते, ह्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये. आणि ती बघते कुणाच्या लग्नाला 40 वर्ष झालेले आहेत, कुणाच्या लग्नाला 35 वर्ष झालेले आहेत. आणि दोघा नवरा बायकोमध्ये असलेलं त्या म्हातारींचं प्रेम हे सगळं जेव्हा ती बघते, दोघं एकमेकांमध्ये करत असलेला आदर. आणि जेव्हा ही 3 दिवस आटोपल्यानंतर जेव्हा ते निघतात भारतात यायला, तेव्हा ती त्यांना बाय करताना रडते. तर मग ह्यांना वाटते की तू का रडते म्हणे, जे तुमच्याकडे आहे ते आमच्याकडे नाही म्हणे. म्हणजे आमच्याकडे जे लिव्ह इन रिलेशनशिप आहे, जे आपल्याकडे फोपावत चालली, जे लिव्ह इन रिलेशन म्हणजे पहिल्या नवऱ्याचा मुलगा, तिसऱ्या बायकोचं लेकरू, तुझे लेकर माझ्या लेकराशी भांडतात, हे असं जे त्यांच्या घरात मिक्स असतं, याच्या पहिल्या बायकोचं, त्याच्या तिसऱ्या बायकोचं, हिच्या पहिल्या नवऱ्याचं मुलं, हे सगळं असं विचित्र प्रकार त्यांच्याकडे आहे. आणि हा सगळा लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे हा कुठंतरी आपण आपली एवढी सुंदर संस्कृती, आपली संस्कृती ही जॉईंट फॅमिलीची, एकत्र राहणारी कुटुंब पद्धती होती, हे सगळं सोडून आपण कुठंतरी पाश्चात्य अनुकरण करतोय. आता पुण्या मुंबईला माझी पण मुलगी 9वीला आहे, आता 10वीला गेली आहे ती. तर पुण्या मुंबईलाही पाठवायचं म्हटलं तर भीती वाटायला लागते की बाबा कसलं वातावरण. मुलं मुली अक्षरशः शिक्षणाच्या नावाखाली, खरोखर मी आरोप करणार नाही, पण मी स्वतः बघते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात तिथं, आईवडील इकडे विश्वासानं पाठवतात. तर आपल्याला ह्या गोष्टीची सुरुवात करणं खूप आवश्यक आहे. इथे एवढ्या लेडीज कमी जरी दिसत असतात तरी ह्या लेडीज खूप आहेत. खूप या अर्थानं आहे की तुम्ही म्हणजे एकेकीच्या घरात 2-2 लेकरं असेल, 3-3 लेकरं असेल, हे म्हणजे एवढ्या लेकरांना घडवणाऱ्या तुम्ही आहात, म्हणून तुमची खूप जबाबदारी बनते. आजच आपण जर आपल्या लेकरांना कपडे घालत असू तर आपण पूर्ण अंगभर कपडे घालायला पाहिजे. आई काय करते प्रेमापोटी, आता मार्केटमध्ये आपण बघतो अक्षरशः एवढा बंदावाले, म्हणजे मागताना आपलं फॅमिलीसारखं बोलते तुम्हाला, एवढा बंदावाले कपडे वगैरे घालणं, हे सगळं उघडं ठेवणं. आणि मग हे असे उघडी संस्कृती काय होतं, हळूहळू मुलींना सवय लागते. आणि मुली मग आईला जेवढे तोकडे कपडे घातले होते त्यापेक्षा सुद्धा अजून कमी तोकडे कपडे घालायला शिकतात. अक्षरशः आपल्या इथे सुद्धा बरंच काही वातावरण बिघडलेले. इथे एक मुलगी होती मेडिकलची, ती खूप असे अर्धवट कपडे सगळं उघडं नागडं घालून इथं फिरायची, मुलं वगैरे, बरंच वातावरण खराब झालेलं होतं. मग मी जेव्हा निवडून आल्यानंतर पहिलं तरी इथलं काम केलं आपण साफसफाईचं, पण दुसरं काम ती पण साफसफाई केली की माझा प्रभाग आहे हा, माझ्या प्रभागामध्ये तुम्हीच मला उघडं नागडं हे असं फिरणं चालणार नाही. आणि ती ज्या मुलासोबत फिरायची त्या मुलालाही तंबी दिली की याच्यानंतर हे असे जोडपे वगैरे मला माझ्या एरियात चालणार नाही, माझ्या एरियामध्ये भारतीय संस्कृती जोपासल्याच गेली पाहिजे. तर आपण आपल्या पद्धतीनं खूप प्रयत्न करतो. तर तुम्ही याला मला असं म्हणजे तुम्ही खूप ह्या बाबतीत जागरूक राहा, आपल्या मुलींना खूप शिकवा, मुलांना शिकवा आणि मुलींना त्यापेक्षा जास्त शिक्षण गरजेचं आहे. कारण मुलींची, स्त्रियांची अशी अवस्था होती की आई म्हणते परकधन आहेस, तू दुसऱ्याच्या घरची आहेस, आणि दुसऱ्याच्या घरी गेले की ते पण म्हणतात की तू दुसऱ्याच्या घरची आहे, माहेरची. म्हणजे स्त्रीला कुठलंच घर नाही, स्वतःचं तिला घर नाही. म्हणून प्रत्येकीनं आपली मुलगी ही कमवती, ज्याला असेल मुलगी त्यांनी प्रत्येकीनं आपली मुलगी कमवती केलीच पाहिजे, ती तिच्या पायावर उभी राहिलीच पाहिजे. आपण म्हणतो ही स्त्री पुरुष देश असताना हा पुरुष प्रधान देश कसा झाला, पुरुष सत्ताक देश कसा झाला, त्याला एकमेव कारण हे आहे की स्त्रिया कमवत नव्हत्या आणि पुरुष कमवत होते. आणि जो कमवतो तो तोऱ्यानं राहतो. आणि मग हा जर मी मालक होत असेल तर मग नक्कीच दुसरा गुलाम होतो. मग असं नवरा मालक होत गेला आणि स्त्रिया गुलाम होत गेल्या. हा डिफरन्स जो आहे हा फक्त कमवण्याचा आणि न कमवण्याचा डिफरन्स आहे.
आता आपण त्याही पुढे जर जाऊन विचार केला तर आजची परिस्थिती थोडीशी उलट होत चालली. बायका कमवायला लागल्या आणि नवरे कमवत नाही. हा खूप घरामध्ये चालू असलेला प्रॉब्लेम आहे की नवरे कमवत नाही, बायका कमवतात. कुठंतरी बायकोलाही स्वतःचं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा तिला मिळालं पाहिजे. म्हणजे अगोदर ती त्याची गुलाम म्हणून वावरत होती आणि आता आर्थिक गुलाम झालेली की सगळी जबाबदारी. अशा बऱ्याच स्त्रिया आहेत, तुमच्यातही असतील, ज्या बाहेर ओपनपणे सांगत नसतील की माझा नवरा कमवत नाही. तर त्यावेळेला नवऱ्यालाही त्याचाही बंदोबस्त करणं आवश्यक आहे. त्यानेही कमवलंच पाहिजे, कारण दोघांनी कमवल्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. कारण महागाई एवढी वाढलेली आहे. म्हणून माझं असं म्हणेल की असेल की जास्तीत जास्त स्त्रियांनी आणि मुलीच्या जन्माचं स्वागत झालंच पाहिजे. आणि आपण बघा सुरुवात कशी असते, आपण बाळ झालं पेढे वाटायची की जिलेबी वाटायची, इथून आपली सुरुवात होते. म्हणजे जिलेबी थोडीशी हलक्या दर्जाची असते, ती स्वस्त मिळते आणि पेढे जरा महागडे मिळतात. म्हणजे आमचं जन्माचं कौतुकच असं झालेलं असतं. साखरपान वाटायचं का डीजे लावायचा, इथून सुरुवात होती. तर जास्तीत जास्त आपल्याकडे येणाऱ्या जे बाळ असतं आपलं मुलींचं, आज आपण जर अवस्था बघतोय, मुलांना मुलीच मिळत नाही. अक्षरशः मोठमोठे मुलं म्हणता माणसं झालेले बिना लग्नाचे आहेत. मुली मिळत नाहीये. त्यामुळं नक्कीच, आणि मुली जर मिळत नसतील तर बॅलन्स बिघडतो. हा बॅलन्स सुद्धा भरपाई करणं खूप आवश्यक आहे. कारण बाहेर एवढं काय विचित्र वातावरण आहे. म्हणजे मी एक ॲडव्होकेट असल्यामुळं मला अक्षरशः आत्ता माझ्याकडे एक परवाला मॅटर आलेलं, सख्या वडिलांनी मुलीवर रेप केलेला, तालुका पोलीस स्टेशनचं नसतं माझ्याकडे. म्हणजे भयान अवस्था आहे. ह्याला कुठेतरी हा बिघडलेला बॅलन्स पण कारणीभूत आहे. ठीक आहे, त्याला बायकोची वगैरे करून हा म्हणजे, आणि स्त्री ही मर्द म्हणून राहिली पाहिजे, मादी म्हणून स्त्रीला राहू नये. आम्ही जोपर्यंत मादीसारखं वागू, आम्ही एकदम ठसमी, आम्ही पुरुषांसारखंच राहिलं पाहिजे. स्त्री ही मादी नव्हे, एक मर्दानगी तिच्यामध्ये असलीच पाहिजे. एक स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीचीच असावी. चालताना दोघं नवरा बायको चालत असतील तर बघा, तो कसा छान धप चालत, आणि आम्ही कुठेतरी नटात मुदत ते केस असे करत वगैरे वगैरे वगैरे. अरे बाहेरच्या देशात जर बघितले ना, स्त्री पुरुष तुम्ही कपल बघा येताना सेम येतात, ते काय फरक नसतो त्यांच्यामध्ये. सेम दोघं नवरा तसं चालतं, तुझी बायको चालते एकदम ढाळ. पण आपल्याला आपली संस्कृतीची मुलगी हसली तरी अगोदरची आजी म्हणायची, हसू नको, लोकांचं धनेस, तू एवढे मोठ्यानं हसू नको, एवढी खिदळू नको, असं चालू नको, जरा बाईसारखं नाजूक साजूक चाल. ह्या नाजूकपणानंच आम्ही गुलाम होत चालत. आम्ही नाजूक नाहीत. आमच्यामध्ये एवढी भयानक शक्ती आहे. एका जीवाला जन्म देणारी शक्ती फक्त स्त्रीमध्ये. आणि त्या कळा द्यायच्या ज्या वेदना असतात, ते वेदना सहन करण्याची क्षमता फक्त स्त्रियामध्ये, एका पुरुषाला जन्माला घालणारी स्त्री आहे. आणि म्हणून केवळ पुरुषांच्याच पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यापेक्षा कधी कधी स्वतःच्या सोबत खंबीरपणे उभं राहा. आपल्याला आपली स्वतःचीच सगळ्यात बेस्ट सोबत द्या. जर तुम्ही स्वतःच्या जर होणार नाहीत तर तुमचं कोणीच होणार नाही. तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला लागाल ना, तेव्हा तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करेल. तेव्हा अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःसाठी सुद्धा जगायला शिका. माझ्या मुलासाठी, माझ्या मुलीसाठी, माझ्या नवऱ्यासाठी. अरे मी कधी. त्यामुळे स्वतःचा विचार करा, स्वतःसाठी पण जगायला शिका आणि कुठल्याही अन्य अत्याचाराला बळी पडू देऊ नका. नवरा म्हणजे मी कदाचित तुम्हाला शिल्लक वाटत असेल बोलणं, नवरा जर तुमच्या कानाखाली लावत असेल तर तुम्ही त्याच्या कानाखाली एक लावलीच पाहिजे. ती कानाखाली याच्यासाठी लावायची असते, ती कानाखाली याच्यासाठी लावायची असते की दुसऱ्या वेळेस तो मारताना विचार करतो. एकदा त्याचा सवय पडून जाते. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावत जातो. तुम्ही एकदा नवऱ्याचा मार खाल्लात, नवऱ्याला आदर करा. नक्कीच माझं म्हणणं आहे, माझंही माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. नवऱ्याचा आदर करा, पण गुलाम नका आणि त्याचा मार तर अजिबात खाऊ नका. एकदा त्याला मारायची सवय झाली की मग तो परत हात उचलतो, परत तो मारतो. हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर तिथंच थांबवा. आणि दुसरी माझी तुम्हाला एक विनंती, कुठं जर आपल्या शेजारी पाजारी, कुठं आपण म्हणतो नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नसतं, पण कुठं जर भांडण होत असेल, आपल्याला बऱ्याचदा आपल्या घरातून आवाज येतो नवऱ्या बायकोचा रडण्याचा, ओरडण्याचा, किमान दार वाजवा. आपली संस्कृती आहे दुसऱ्यांच्या मदतीला जाण्याची. तुम्ही नका बोलू, दार तर वाजवा. दार वाजवलं की घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं, त्याचं कुठंतरी मारणं तेवढ्या वेळापुरतं तरी बंद होतं. म्हणून किमान स्त्रियांनी स्त्रियांसाठी पुढं जा. सासू सुनेला नडते, सून सासूला नडते, म्हणजे आम्ही ते खेकड्यासारखी प्रवृत्ती झाली आमची. स्त्रियांना सगळ्यात मागं ओढण्यामध्ये तरबेज झालेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्या स्त्रियांनी स्त्रियांसाठी पुढं व्हा. मी मागच्या वेळेला सुद्धा आले होते, मला वाटतं मी म्हणाले होते की तुम्ही बचत गट स्थापन करा.
बचत गटासाठी सरकारकडून खूप स्कीम आहे. प्रत्येक स्त्री स्वावलंबी झाली पाहिजे आणि स्वावलंबी स्त्री होण्यासाठी तिने नक्कीच पैसे कमवले पाहिजे आणि ते पैसे कमवण्यासाठी आपण वेगळे वेगळे मार्ग शोधले पाहिजे. तुम्ही जर बचत गट एखादा करत असाल तर त्याला तुम्हाला अनुदान मिळवून देणं वगैरे सगळं ती माझी जबाबदारी समजते मी, कारण मी एक स्त्री आहे. मी नक्की स्त्रियांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. फक्त तुम्ही बचत गट स्थापन करा. आणि मला बऱ्याचदा इथून असं आता परवाला पण येऊन गेली, सांगितलं की इथं मुलं छेडछाड वगैरे करतात. छेडछाड वगैरे जर केली तर 112वर कॉल करायचा आणि कुठंतरी त्याला ब्रेक लागणं पण आवश्यक असते. जिथं अडचण असेल तुमची, जेव्हा तुमच्याकडून आटोक्यात येत नसेल तेव्हा मी नंबर पण दिलेला आहे माझा. सगळ्यांनी माझा नंबर घ्या. कुठंही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा. पण स्त्री आहे, नाजूक नाही, एक मर्दानगीनं जगा आणि एकदम खंबीरपणे कणखरपणे आपण अहिल्याबाई होळकरची औलाद आहोत. अहिल्याबाई होळकर तर तुम्हाला माहिती कसं तिनं तिच्या राज्याचं संरक्षण केलं. आपण जिजाबाईची औलाद आहोत. जिजाबाईने कसे 2 राज्य घडवलेले आहेत. आपण मातोश्री रमाबाई आंबेडकरांची औलाद आहोत. कसं रमाबाईने एका बाबासाहेबांना परदेशात शिक्षण देऊन घडवलेले. त्यामुळं आपण सावित्रीची औलाद आहोत. ज्या सावित्रीनं फक्त शाळाच काढली असं नाही, जिनं अनेक स्त्रिया घडवल्या. त्या काळातल्या आपण मुक्ता साळवे घ्या, ताराबाई शिंदे घ्या, अशा वेगवेगळ्या स्त्रिया घडवणाऱ्या त्या सावित्रीच्या आपण औलाद आहोत. आपण सावित्रीच्या लेकीसारखं जगूयात. कायदे आपल्या बाजूचे आहेत. कायद्याचा आपण गैरवापर देखील करू नये. नवऱ्याला नक्कीच आपल्यापेक्षा कमी लेखू नका, कारण स्त्री आजकाल मला हे पण जाणवायला लागलं की जशी जशी स्त्रियांची संख्या कमी, मुलींची संख्या कमी होत चालली तसं स्त्रियांचा पण तोरा जरासा वाढत चालला. नवऱ्यालाही प्रेम करा, कारण तोही बिचारा बऱ्याच घरामध्ये आपण घटस्फोटाची हेही कारणं पाहतो. बरेच नवरे दिवसभर थकून